सिंधुदुर्गापासून ठाण्यापर्यंत पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी। हवामान विभागाची माहिती। 4 दिवस मुंबईसह किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज। पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता। मुंबईत पहाटेपासूनच रिमझिम पाऊस। पालघर जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस। आज आणि उद्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। पालघरमधली पंचाळी रमाईनगरमध्ये साचलं पाणी। नियोजनाअभावी पाणी साचल्याचा नागरिकांचा आरोप। मुसळधार पावसामुळे पालघरमधील अनेक भागातील ओढ्यांना पूर। ओढ्याचं पाणी रस्त्यावर आल्यानं केळवे रोड स्थानकाकडे जाणारा रस्ता बंद। पालघर जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पाऊस। वाणगाव रानशेत रस्त्यावर झाड कोसळल्यानं रस्ता ठप्प। मुसळधार पावसामुळे डोंबिवलीतल्या सागरली परिसरात पाणी साचलं। साळींमध्येही पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल। रस्त्यांना नदीचं स्वरूप। रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरात ठिकठिकाणी पाणी साचून तीनबत्ती बाजारपेठ भाजी मार्केट परिसरात 2 फुटांपर्यंत पाणी। ठाण्याच्या दिव्यात पावसाचा फटका। बैठ्या चाळीत पाणी शिरलं। गणेशनगर विकास म्हात्रे गेट बेडेकर नगर डीजी कॉम्प्लेक्स परिसरात नागरिकांच्या घरात पाणी। पनवेलमधल्या आदई गावाजवळच्या डोंगरात धबधब्यावर गेलेल्या 9 जणांना पोलिसांनी रेस्क्यू केलं। 8 मुली आणि एका मुलाचा समावेश। उतरत असताना सर्व मुलं डोंगराच्या मध्येच अडकली होती। पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराला केंद्राची मंजुरी। हे महाकाय बंदर उभारण्यासाठी 76,200 कोटी इतका खर्च। वाढवण बंदराला मंजुरी, मात्र स्थानिकांकडून विरोध। स्थानिक पातळीवरची लढाई आम्ही सुरूच ठेवणार। वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचा इशारा। ठाण्यात उद्यापासून 2 दिवस पाणीबाणी। सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत घोडबंदर रोड साकेत नवीन पाईपलाईन येथील पाणीपुरवठा बंद राहणार। आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई। 31 मार्चला आयआयटीत रामोवन हे नाटक सादर झालं होतं। या नाटकातून श्रीराम आणि सीतेचा अवमान केल्याचा आरोप। एका विद्यार्थ्याला 1 लाखाचा दंड। उर्वरित विद्यार्थ्यांनाही दंड। मुंबईला अतिरिक्त 600 मेगावॅट वीज मिळणार। शहरातील वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी टाटा पॉवरच्या माध्यमातून वीज उपलब्ध केली जाणार। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज आणि उद्या पावसाची शक्यता। तर उत्तर महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह अन्य भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। किल्ल्यांचं पावित्र्य जपलं पाहिजे, त्यांचं जतन करण्याचं काम सरकार करतंय। त्यासाठी निधी कमी पडणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती देण्याची ठाकरे गटाची मागणी। सुप्रीम कोर्टातही दाद मागण्याच्या तयारी। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। महाविकास आघाडी तिसरा उमेदवार न देण्याच्या विचारात। महाविकास आघाडी शेकापच्या जयंत पाटलांनाच पाठिंबा देण्याची शक्यता। विधान परिषदेच्या 2 जागांसाठी एक अल्पसंख्याक चेहरा तर एक दलित चेहरा देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मानस। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बाबाजानी दुर्राणी आणि सिद्धार्थ कांबळे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। बारामतीतल्या जनतेचे सुनेत्रा पवारांनी आभार मानले। न्याय मिळेल म्हणून हक्कानं लोक माझ्याकडे येतात, त्यामुळे जनतेच्या या समस्या सोडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार। सुनेत्रा पवारांची ग्वाही। कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता। माजी आमदार केपी पाटील महाविकास आघाडीच्या मार्गावर। मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी झाली नसल्यानं पुण्यात शरद पवार गट आक्रमक। पुण्यातील बालगंधर्व चौकात झाशीच्या राणीच्या पुतळ्यासमोर आंदोलन। पुण्यात पोलीस भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन। सुरू असलेली पोलीस भरती रद्द करण्याची उमेदवारांची मागणी। एका विद्यार्थ्याची तब्येत खालावली। पुण्यात आजपासून पुढील 3 दिवस येलो अलर्ट। पुण्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। पुण्यातील तरुण तरुणींच्या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नऱ्हे परिसरातील स्वामीनारायण मंदिराजवळचा हा व्हिडिओ असल्याची माहिती। उभ्या पिकावर अज्ञातानं तणनाशक फवारलं। कोल्हापूरच्या पट्टण कोडोली इथल्या दिलावर मुल्ला यांच्या भात पिकाचं नुकसान। आजपासून जळगाव मुंबई विमानसेवेला प्रारंभ। आठवड्यातून 3 दिवस सेवा। 2100 रुपयात प्रवास। 40 केंद्रांवरील ईव्हीएम व्हीव्हीपॅट पडताळणी करा। सुजय विखेंची मागणी। यासाठी लागणारं 18,88,000चं शुल्कही विखेंकडून अदा।
ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणे यांची गाडी अज्ञातानं फोडली, पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू. संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं त्र्यंबकेश्वरून पंढरपूरकडे प्रस्थान, 450 किलोमीटरचं अंतर 27 दिवसात कापणार. नंदुरबारच्या धडगाव शहरात गटारीचं पाणी रस्त्यावर आल्यानं मुख्य रस्ते खराब, रस्त्यांवर खड्ड्यात पाणी साचत असल्यानं वाहनधारकांची कसरत. नंदुरबारच्या शहादा तालुक्यात कळंबू शिवारात विहिरीत आढळली 2 तरसाची पिल्लं, विहिरीत पडलेल्या तरसांना वनविभागाकडून जीवदान. धर्मराव बाबा आत्राम शस्त्रक्रिया झाल्यामुळे गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडणार, लवकरच गोंदियासाठी नव्या पालकमंत्र्याची घोषणा होण्याची शक्यता. संत मुक्ताईची पालखी बुलढाण्यातील मोताळ्याच्या दिशेने रवाना, आज मुक्ताईंच्या पालखीचा मुक्काम मोताळ्यात असणार. संत गजानन महाराजांच्या पालखीचं वाशिमच्या मालेगाव शहरात आगमन, जवळपास 750 वारकरी पालखीमध्ये सहभागी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.